वसंत पंचमीच्या पावन पर्वावर पंढरपूर नगरीत आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या शाही विवाह सोहळ्याचा भक्तिमय आणि आनंदोत्सव माहोल अनुभवायला मिळतो आहे। आषाढी कार्तिकीप्रमाणेच या सोहळ्यालाही विशेष धार्मिक महत्त्व असून पहाटेपासून मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। विठ्ठल रुक्मिणी मंदिर संपूर्णपणे आकर्षक फुलांनी, रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने आणि पारंपरिक सजावटीने नटलं होतं। सनई चौघड्याचे मंगलसूर, मंत्रोच्चार आणि हरिनामाच्या गजरात संपूर्ण पंढरपूर भक्तिसागरात न्हाल्याचं चित्र दिसत आहे। माऊली माऊली आणि पांडुरंग विठ्ठल या जयघोषांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला आहे। या विवाह सोहळ्यासाठी तब्बल 2 टन ताज्या फुलांपासून भव्य मयूर मंडप उभारण्यात आला असून या मंडपात विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाहविधी पार पडत आहे। गुलाब, जास्वंद, मोगरा, शेवंती आदी विविध रंगांच्या फुलांनी सजवलेला हा मंडप भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरतो आहे। मंदिरातील गाभारा, सभामंडप तसंच परिक्रमा मार्गही फुलांच्या तोरणांनी सजवण्यात आले आहेत। वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर सकाळी पारंपरिक विधी, अभिषेक, आरती आणि पूजाविधीनंतर विवाह सोहळ्याला सुरुवात झाली। पुजारी वर्ग आणि मंदिर समितीच्या वतीने शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रोच्चारात लग्नविधी पार पडला। रुक्मिणी मातेची साजशृंगार पूजा, हळद, अक्षदा, मंगलाष्टक आणि मंगळसूत्र अर्पण असा संपूर्ण विधी मोठ्या भक्तिभावानं पार पडला। या सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून आलेल्या वारकरी संप्रदायातील भाविकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली। अनेक भाविक पारंपरिक पोशाखात सहभागी झाले असून महिलांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळतो आहे। काही ठिकाणी भाविकांनी नवस्फूर्ती म्हणून मंदिरात फुलांची आरास, दीपदान आणि महापूजा अर्पण केली। सुरक्षेच्या दृष्टीनं मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला असून भाविकांसाठी दर्शन रांग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय सेवा आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात आलं आहे। देवस्थान समिती आणि प्रशासनाच्या समन्वयातून हा सोहळा शांततेत आणि सुव्यवस्थितपणे पार पडत आहे। वसंत पंचमीच्या निमित्तानं साजरा होणारा हा विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा म्हणजे भक्तांसाठी केवळ धार्मिक कार्यक्रम नसून श्रद्धा, परंपरा आणि भक्तिभाव यांचा संगम मानला जातो। पंढरपूर नगरीत सध्या सर्वत्र देवाच्या लगीनघाईचा आनंद, भक्तिरस आणि उत्साहाचं वातावरण अनुभवायला मिळत आहे। रामकृष्ण हरी, भारत भुजबळ, पुणे येथून यावर्षी आपण हे शाही विवाह सोहळ्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी मयूर विधी मंडप ही थीम साकारली आहे। गेली 18 वर्ष झाली आपण ही सेवा करत आहोत। ही निस्वार्थीपणे सेवा करत असतो। ही सेवा करत असताना जो मला आनंदाची माझी भावना, हे जे काय भगवंताचे आशीर्वाद, ही जी काय माझ्या आई वडिलांची पुण्य आहे, हीच आज मला कामाला येत आहे आणि हीच सेवा आज पुढे पिढ्याने पिढ्या होत राहील। हे जवळजवळ 4 ते 4.5 टन फुलांचा आपण वापर केलेला आहे आणि याच्यात 20 ते 25 प्रकारच्या फुलांचा वापर केलेला आहे। यावर्षी आपण मयूर विधी मंडप अशी थीम साकारली आहे।